कंजूस आहेत ना तुम्ही टाळ्या वाजवा. मुर्दा कसा बसला नको. ज्याला चांगलं आहे ना त्याला चांगलं म्हणायचं शिका, म्हणजे चांगलं होतं. ते लक्षात घ्या. काय माहितीये का, ते माझ्या वडिलाच्या वयाचे आहेत बाबा, आणि जुना अनुभव आहे त्यांचा. वापरत नाही ना. हा असं अजून इकडे लक्ष द्या माझ्या. चौदास आता मोठी मोठी माणसं आली सगळी, आणि अंदाज असा असतो हवामान खात्याचा नाही. एक मला जो अनुभव आहे, माझा जो अभ्यास आहे थोडाफार, की मोठी माणसं ज्या वेळेला येतात ना ते टाइम विचारून येतात. टाइम काढून येणं वेगळं, पण खरी गोष्ट आहे ना. एक वाक्य बोलू, येणं तुमच्या लक्षात घ्या, येणं केन प्रकारे येणं, त्याला फार काळीज लागतं मला. खूप याने वेळ काढलाय. पण तुम्हाला एक सरळ गणित सांगायचं आता. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनिया राहती. एक घराच्या समोर एक फकीर, कितना झूम के नाचा वो फकीर, मैंने तो पूछा था जिंदगी क्या है. जीवन जगाव दादा फकीरासारखं, त्याला फिकीर नसते. तुम्ही बघा, मी कित्येक श्रीमंत असे बघितले रात्रभर झोपत नाही. का आणि चांदण्या बघायला सुद्धा बाहेर जायची गरज नाही, घरातच असतं स्टार वर्ल्ड. आणि ते बघत बघत कधी रात्र निघून जाते, पुन्हा तोच दिवस. अरे असं मला काहीच कमी झालं तरी चालतं, आवाज कमी नाही झाला पाहिजे. कारण उद्या लोक म्हणली पाहिजेत हा आवाज कोणाचा. आणि तुम्हाला मजा सांगू, काही म्हातारं होऊ द्या, फक्त आवाज म्हातारा नाही झाला. घरामधली किंमत कधी खलास होते माहित आहे? हा, वयस्कर माणूस असू द्या, पण त्याचा आवाज म्हातारा नसला ना पोरं तर करते अजून. पण त्याचं एकदा माझं आहे की बघा ऐकत नाही. लक्षात येत, तो एक फकीर दारातून चाललेला एका राजाच्या दरबारापुढे उभा राहिला. त्या राजाच्या दरबाराचं गणित असं होतं ना, एक मंडळी आमचे विनोद भाऊ सगळे आले. अख्खा बंगला इतका मोठा, खिडकी नाही, कुछ नाही, समोर एक दरवाजा होता. असं
त्याला खिडकी नव्हती, कारण ते इतकं घाबरायचं मधलं माणूस, त्याला वाटायचं कोणतरी हानी. मग आजूबाजूला खिडकी नाही, सेंटरला एक दरवाजा. द्वारपाल 2 होते. त्या द्वारपालाला त्या फकीरानं काय केलं, त्या फकीर म्हणला आजच्या दिवस झोपू द्या ना मला धर्मशाळेत. कुठं कुठं बोला ना, धर्मशाळेत. ते द्वारपाल उभे होते ना, तुम्ही अजून वाक्य नीट ऐका. मालकापेक्षा द्वारपाल भारी असते. बोलू का मोकळं? वाटीत चमचा असतो आणि वाटीत चमचा असतो. ज्याला नाही कळालं ते थोड्या वेळानं प्रसाद घ्या. वाटीत चमचा असतो आणि वाटीत वाटी रिकामी करतो तो, आणि इतकी रिकामी केली तरी तो वाटीला आपलाच वाटतो तो. मला तुम्हाला मर्म सांगायचे, फक्त ते समजून घ्या. त्या फकीराला त्या दोघांनी सांगितलं आमच्या राजाचा बांगला हरामखोरा, धर्मशाळा कशी काय म्हणतो तुम्ही? फकीर लय खतरनाक असतात. ते काय म्हणा, पुन्हा तसंच उभारलं असं, आजच्या दिवस झोपू द्या ना धर्मशाळेत. ते म्हणले तुला ऐकू येते का मी काय बोलायलो? हे आमच्या राजाचा बंगला आहे, धर्मशाळा नाही. हो काका, आजच्या दिवस झोपू द्या ना धर्मशाळेत. ते त्याला मारलंच. कुणाला? त्या फकीराला. ते मारताना मधला राजा आला आणि राजा म्हणला काऊन हाणायला? ते म्हणले बंगल्याला आपल्या धर्मशाळाच म्हणते. ते म्हणले इकडे काय झालं बेटा? ते म्हणलं झोपू द्या ना आजच्या दिवस धर्मशाळेत. तो राजा म्हणला भाऊ तुझी काहीतरी गैरसमज झाला. धर्मशाळा नाही, आपलं बंगला आहे. सगळे येणे फिने सगळं ओके, आपल्याच नावावर सगळं. ते म्हणला ह्याच्या आधी आलतो मी, ह्याच्या आधी आलतो एकदा, तेव्हा दुसरंच माणूस होता इथं. ते म्हणत होता माझाच बंगला. ते म्हणले ते आमचे वडील होते. ते म्हणलं ती कुठे गेली? ते म्हणलं त्याच्या आधी एकदा आलतो, तेव्हा तिसरंच होत. ते म्हणलं ते आजोबा होते. म्हणले ती फकीर काय म्हणला माहित आहे? आता पुढच्या वेळेला मी येईन ना, तो फकीर मी शेठजी तुम्ही लक्षात ठेवा. ज्या वेळेला मी पुढच्या वेळेला येईल तेव्हा तू नसणार. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना फूलों में रखने से संपायचं दादा हे सगळं. गुरु की नाकालों की दुनिया है दिलवार, हंस के जिए हंस के मरे हम जैसे कंगालों की. हे जीवन तुमचं नाहीच, लक्षात घ्या. याचा 27चा बाप तिथं आहे. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती, तसंच तैसे असावे संसारी, तैसे असावे संसारी, तैसे असावे
कैसे वाह कैसे कैसे तैसे कैसे तैसे पक्षी अंगणी उतरती तैसे असावे संसारी जवरी प्रार्थनाची दोरी ते का गुंतवणिया राहते. लक्षात आहे? तैसे असावे संसारी. हा संसार आहे ना तुमच्या लक्षात घ्या. इथं लक्षात आहे, माझ्याकडे लक्षात आहे. सगळा संसार स्वीकारला आपण सुखासाठी का दुःखासाठी? बोला गाड्या पटापट. सुखासाठी. बरोबर. लग्न कशासाठी केलं? मी काहीच नाही म्हणलं, तुम्ही कशाला हसता? कशासाठी केलं? सुखासाठी. मिळालं? अभिप्राय नोंदवा. मिळालं? तुम्हाला एक मजा सांगू का? ज्याचं झालंय ते बी उदास आणि ज्याचं नाही झालं तुम्हाला अजून एक मजा. त्याच्यातलं मर्म आहे का मला? हे महिला मंडळी बसल्यात ना, ड्रेस गेला साडी आली, ड्रेस गेला साडी, पण आम्ही इकडे उलट होते पुण्याकडे, साडी जाती ड्रेस आमच्याकडे होत नाही असं. आमच्याकडे असं सरळच चालतं. कारण त्याच पद्धतीने गेलं पाहिजे. बालपण, कुमारपण, युवावस्था, वृद्धावस्था, म्हातारी अवस्था. का म्हातारी की डायरेक्ट तरुण? वयस्कर. ऐका ऐका, इथं बसलेल्या महिला म्हणजे ड्रेस गेला साडी आली, टिकली गेली, कुंकू आलं, गळ्यात पवित्र मंगळसूत्राची दोरी आली की तुमचं लग्न समजायचं झालं. बरोबर आहे? यांचं कसं ओळखायचं? तुमचं ओळखायचं एकच कलम आहे, ज्याचं थोबाड पडलेलं त्याचं उरकलेलं. सिस्टीम असते बघा. कीर्तनाला बसलेली ज्यांचं झालेलं आहे ना ते असे बसत येतात येण्यासारखं. आणि ज्याचं नाही झालं ते कीर्तनात सुद्धा उडकीतही. लक्षात घ्या. आणि हा बावळटपणा बंद झाला पाहिजे. विठाला कैसे असावे संसारी. तुम्हाला ते रात्री माणूस फिरतो ते माहिती का? रात्री फिरत ते हातात काठी असते, शिट्टीच्या टायमाला असं त्याला बी माहिती आहे भाऊला कवा काय वाढवायचं. शिट्टी वाढलीच पाहिजे. ते काठी घेऊन मला इकडून खालून काहीतरी नाव सांगितलं पण मी घेतलं नाही. हा ते म्हणत होते पण मी त्याला. तुम्हाला एक मजा सांगू का? एक सोपं काय काही मी लय दम काढणार माणूस लई. मी मला सुरुवातीलाच म्हणून मी माझ्या बायकोचं नाव लवकर घेत नाही. माझ्याकडे लक्ष द्या. ते गाई चारते त्याला काय म्हणते तो? अरे नीट म्हणे जाऊ. तो शब्द आहे गुर राखी. काय म्हणतात ती काय राखायची वस्तू? माती जाऊ आपलं तर मूडच खालाच करायचं. किती सुंदर आहे का ना ते रात्री ती सकाळी दिसतच नाही मला.
कुठं जात असेल? मला एक जण म्हणला, महाराज ते झोपी जाते, ते झोपी जाते. ऐका महाराज, एडिसन नावाचा शास्त्रज्ञ आहे ना, त्याची एका प्रोफेसरची भेट झाली होती. बायबल वाचत होते एडिसनची, आणि तो प्रोफेसर समोर बसला होता. तो प्रोफेसर काय म्हणला, तुमच्यासारख्या शिकलेल्या माणसानं असलं फालतू पुस्तक वाचावं हे योग्य नाही. त्यांनी पुस्तक वापस त्याच्यात ठेवलं. 4 दिवसांनी तो प्रोफेसर घरी पेपर वाचित होता, त्याच्यात एडिसनचा फोटो आलता पुढे. त्याने ते फोटो बघितला, त्याच्या अंगात मुंग्यात आले. तो मला एवढ्या मोठ्या माणसाला भेटलो राव मी, आणि त्यालाच वाकड बोललो. त्याला शोधित शोधित त्याचा पत्ता काढीत तिथे गेले, आणि तिथे गेल्याच्या नंतर ते असं म्हणले, इतकी मोठी प्रयोगशाळा होती महाराज, इतकी मोठी की तो प्रोफेसर जाम झाला. तो म्हणला, हे सगळं कुणाचं आहे? तो काय म्हणला, ये सब अपने आप आ गया. एडिसन काय म्हणला, हे सगळं आपण होऊन आलंय. तो प्रोफेसर म्हणला, येडपट आहेत का तू? आपण होऊन कसं काय येईन एवढं? तर म्हणलं, खरं आहे, मी नुसता प्रयोग केले तिथे, हे तयारच होते. ते प्रोफेसर म्हणला, खोटं बोलता तू, एवढं सगळं तयार कसं काय असेल? तर एडिसन त्याला काय म्हणलं माहित आहे, तुला नुसती ही प्रयोगशाळा आपण होऊन तयार झाली असं म्हणलो तर तुझा विश्वास बसत नाही. तर ही सृष्टी आपण होऊन तयार झाली असं म्हणल्यावर माझा विश्वास कसा बसत? मी ती अभ्यास करतोय की याच्या मागं काय, याचं सूत्र काय, याच्या मागं सूत्रधार का, लक्षात कळायला बी पाहिजे ना. खरे खोट आहे कळायला बी पाहिजे का नाही? बरं आता मला सांग, तुमचा अभ्यास करायचा काही संबंध नाही, काही संबंध नाही, पण मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, दुधात साखर विरघळते का? बघा पुणे, दुधात साखर विरघळते का? एका गावात काय झालं, मी असं इरगळते का म्हणलो, इरगळते का ई म्हणलो, तर त्याच्यातलं एक जण म्हणलं, बाबा थोडी भाषा शुद्ध वापरा, विरघळते का? म्हणलं ओके, तुझ्या मनासारखं. लई जास्त शुद्ध भाषा वापरणारे मी बघितलेत ना. परवा एक जणाला म्हणलं मी, तुम्ही माझ्या कीर्तनाला काय येत नाही? तर तो म्हणला, काल रात्री येत असताना माझ्या दुचाकी वाहनाच्या मागील चक्रांकित भागामध्ये लोखंडाच्या तीक्ष्ण वस्तूने प्रवेश केल्याच्या कारणाने आतील वायू असा बहिर्दिशेला गेला, कविता मला येण्यास जमले. मी म्हणलं, पंक्चर म्हणले कडे एवढं रिंगण मारायचं काय करायचं? मला मोकळं सांगा, एवढा कुटाण करायची काय करायचं? मग हा संसार तुमचा नाही म्हणल्यावर तुम्हाला कबूल होते का? बरं पैसे चांगले आहेत का वाईट आहेत? पैसे चांगले आहेत का वाईट आहेत? महाराज 50 लाख रुपये एका माणसाकडे होते आमच्या घरात. गावाकडे एक माणूस आहे, 50 लाख रुपये, विश्वासच नाही कोणा. 50 लाख म्हणजे फार छोटा आकडा महाराज. पुण्याच्या साईडला बोलायचं म्हणजे आमच्या गावाकडे 50 लाख म्हणजे खालची आश करतो. इकडे 50 लाख म्हणजे एका दिवशी 50 लाख रुपये त्याच्या घरात, आणि त्याला पॅरालिसिसचा अटॅक झाला. पॅरालिसिस. विश्वास बायकोवर नाही, लेकरावर नाही, पैसे कुठे ठेवलेत माहिती नाही. डॉक्टर म्हणले याला 2 लाख रुपयाचं इंजेक्शन दिलं की नीट होत. पण 2 लाख रुपये कुठे आहेत? घरात किती होते? पण ती कुठे आहेत सांगायला आता? त्याची बायको काय म्हणे, सांगणं थोपाट तोंडे आता तरी कुठे पैसे. आयुष्य गेलं तुझ्या तुझ्या डुकण्याला पाहिजेत ना, थोपटर तोंडे सांग. मरून गेलं महाराज. पैसा माणसाला वाचू शकत नाही. मी पुन्हा एकदा सांगतो ऐका, एक छोटा पोरगा बापाला इतका त्रास द्यायचा, त्या बापाने एक नकाशा होता तिथं जगाचा, असा फाडला तारतारा, आणि तो नकाशा त्याच्या पुढे फेकला. म्हणला हे चिटके जशाला तसं मी तुला 500 रुपये देतो. आणि ते बाप दुसऱ्या खोलीत जाऊन बसला. ती पोरग 3ऱ्या मिनिटाला तर नकाशा चिटकून गेलो. त्याचा बाप म्हणला, बावळे करतो तू, काय ते शास्त्रज्ञ होता का भूगोल तज्ञ होता, तुला कसं काय माहिती जगातले हे कुठले कुठे गाव आहेत, कुठे कुठे? ते म्हणला मी जगाचा नकाशा जोडलाच नाही, जगाच्या नकाशाच्या मागे माणसाचं चित्र होतं, मी ते माणसाचं चित्र जोडलं. जग आपण होऊन जोडलं गेलं. लक्षात ठेवा, जग नका जोडू, जोडायचं काय? माणसं. तैसे असावे जगभरी प्रार्थनाची दोरी. वा,
या बसा. विठाला 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 तैसे असावे संसारी जवळवरी प्रार्थनाची दोरी. लक्षात घ्या महाराज, नशिबाशिवाय समय से पहले और भाग्य से ज्यादा किसी को कुछ नहीं मिलता. लक्षात ठेवा. नशीब जर नसलं ना, आता तुम्हाला काय वेगळं सांगायची गरज आहे. नशीब नसलेले सुद्धा लाटीमध्ये लागतात, त्याला काय करतात. मी काहीच म्हणलो नाही, तुम्ही दुसरीकडे जायचं नाही. ऐका किती सुंदर प्रकरण आहे. तैसे असावे संसारी. मी तुम्हाला म्हणलो तो रात्री असणारा गुरखा ज्याला म्हणता ना तुम्ही, तो सकाळी कुठं असतो. वस्ती कर वस्ती आला, हरळ झाली का. चला इकडे लक्ष द्या. काय होतं माहित आहे का, एवढे हारो मला घातले की मला फक्त झोपा वाटतात आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या घरी निरोप द्यावा. गेला मी, पण एक वाक्य सांगू दादा, सामान्य पद्धतीने मरण्यासाठी जन्म घेणारे कुणी दुसरे असतील. कर्म ज्याला चांगलं करायचं,
5 मिनिट थांबा, सगळं सत्कार वगैरे थांबा, सगळं सोयीचं करू. तुमचं चालू द्या तुमचं. इथं स्टेजवर नका बोलू विठाला विठाला विठाला. एक मोजून 2 मिनिटात सगळं थांबवतो, फक्त शांत राहा. हा चला इकडे लक्ष द्या. आता एक छोटी घटना सांगायची मला, सगळे लक्ष देऊन ऐकत असलेच सांगतो. इकडे लक्ष द्या. काढू का फोटो काढायचा काढले ना. वापस देऊन टाका त्यांना. चल बस. एक आमच्याकडे काम करायला महिला होती ना साहेब, ते तुमच्याकडे कन्स्ट्रक्शन म्हणतात ना, का आमच्याकडे बांधकाम कन्स्ट्रक्शन. काय झालंय, इंग्रजी शब्दामध्ये काही काही शब्द असे लपलेले असतात म्हणतात. हा लॉ जे शब्द आहे ना, LODGE असं स्पेलिंग आहे ना, तर त्याचा लोडगे का म्हणत नाही, त्याचा डी लुप्त आहे असं म्हणतात काय लॉज. तसं मराठी भाषेमध्ये सुद्धा ज्या वेळेला लग्न होतं ना, त्यावेळेला सासरा असा हात जोडून म्हणतो ना सांभाळा, त्यावेळेला त्याच्यात स्वतःला असा लपलेला शब्द असतो, स्वतःला सांभाळा. महाराज ते बांधकाम करणारी बाई आहे ना, तिचा एक मुलगा होता, लक्ष द्या. यांचं म्हणजे सन्मान जे आहे ना वारकऱ्यांचा, तो झालाच पाहिजे. फक्त एक लक्ष द्या तुम्ही. आता ते त्यांच्या पद्धतीने चाल. पण माणसांची एक सवय असते, महिलांची विशेष करून, दुसरीकडे कोणी काय करायला लागलं, या बायका एवढ्या बसलेल्या आहेत ना, तुम्ही बघा नवरदेवाचं जर गाणं लागलं, रे 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 रे, इथं बसलेल्या सगळ्या महिलांना मी तुम्ही मला सगळ्या आई सारख्यात, मला सांगा नवरदेव येताना जर हे म्युझिक वाजलं तर तुम्ही पुढे बघता का माग? तुम्हाला माझी शपथ आहे, खरं सांग माग. कशामुळे? ते कुठे येणार आहे, पण तुम्हाला तेवढा सुद्धा दम पडत नाही. बरं नुसतं बघून का बसतात का? सावित्री काही मनजोडा नाही वापला. तुम्हाला करायचं काय त्या राड्यावर, वापला काय नाही वापला काय? लक्षात आहे. तो काम करणारा जो मुलगा आहे, 1-2 मिनिट हवा, 2 मिनिट फक्त, 1-2 मोजून 2 मिनिट मी जागेवर सगळं बंद करतो, फक्त लक्ष द्या. एवढी एक कथा, ही कथा त्यांच्या डोक्यात नाही घुसली तर अख्खं कीर्तन पाणी पडतं. लक्ष द्या. मजूर काम करणारा मुलगा आईच्या सोबत गेलेला, दिवसभर ते लहान असे तुम्ही खोपे बांधले असते ना लहानपणी वाळूचे, ते घर नाही का, त्याला ते मेहनत केली, काट्या लावल्या, गॅलरी केली, पॉश सुंदर बंगला केला. असावा सुंदर स्वप्न, सुंदर बंगला केला. त्याची आई दिवसभर काम करत होती, ते पोरग मरमर करत होत दिवसभर. शेवटपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्या पोरानं अन्न खाल्लं नाही, मेहनत केली, तो बंगला तयार केला. आईचं काम संपलं साहेब, आणि आईचं काम संपल्यावर आई म्हणली, पिल्लू चल माय घरी जायचं आपल्याला. ज्या बंगल्यासाठी दिवसभर मेहनत केली होती त्या पोरानं, त्याच पोरानं त्याच्यावर उडी मारली. कशावर? बंगल्यावर. तुम्ही बंगले बांधू नयेत असं माझं मत नाही, तुम्ही रट्टावून बंगले बांधा, वेगवेगळ्या गाड्या घ्या, पण ज्या दिवशी त्याचा आवाज येईल ना चल म्हणून, तेव्हा आपल्याच घरावर आपल्याला उडी मारता आली पाहिजे. हे जर नाही जमलं तर जीव जात नाही महाराज. काय काय माणसं मरत नाहीत तुम्ही बघा, आणि मरत नाहीत म्हणून जगत येत. त्यांच्या घरचे म्हणते 6 महिने झाले असंच करायले. लक्षात. शेवटचा क्षण समजून घ्या. शरण एका जनार्दन ऐसे असता भय कव. ज्ञानेश्वर विचारिला